नमस्कार, प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। 2008 मध्ये मालेगावचा बॉम्ब ब्लास्ट झाला। या ब्लास्टच्या संदर्भातला खटल्याचा जो निकाल आहे तो आजही मुंबईच्या सत्र न्यायालयाच्या विशेष एनआय कोर्टामध्ये सुरू आहे। कालच एका सुनावणीच्या वेळी एका वकिलांनी सनसनाटी दावा केलेला आहे। दावा करताना ते असं म्हणालेले आहेत की याच ब्लास्टच्या संदर्भामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलून मुंबईमध्ये आणा असा तो दावा केलेला आहे। यामागे मोहन भागवत यांना अटक करण्याचा कट होता असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। आता प्रश्न असा पडतो की हा दावा नेमका कोणी केलाय, तो आत्ताच का केलाय? आता या दाव्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात का आणि या दाव्यामुळे आणखीन किती जण हे निशाण्यावर येणार आहेत? तेव्हा हेच आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत। तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब करा। 2008ला सप्टेंबर 2008ला मालेगावचा ब्लास्ट झाला। अक्षरशः देशाला हादरवून सोडणारा हा बॉम्ब ब्लास्ट होता। यामध्ये जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला, 100हून अधिक जण जखमी झाले। ही सगळी सामान्य जनता होती, सामान्य माणसं होती, सामान्य नागरिक होते आणि या संदर्भातला जो सगळा खटला आहे तो मुंबईच्या सत्र न्यायालयाच्या विशेष एनआय कोर्टामध्ये सुरू आहे। याच खटल्यामध्ये अनेक आरोपी आहेत। याच खटल्यातला एक 10 नंबरचा जो आरोपी आहे त्याच्याबद्दलची जी सुनावणी आहे ती गुरुवारी कोर्टामध्ये सुरू होती। त्यावेळेला माझ्या मते ॲडव्होकेट रणजित सांगळे यांनी कोर्टामध्ये खळबळजनक दावा केलेला आहे। दावा करताना ते असं म्हणालेले आहेत की याच ब्लास्टच्या संदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलून मुंबईमध्ये आणा असे आदेश दिले होते। असे आदेश त्यांनी कुणाला दिले तर असे आदेश ATSचे एक अधिकारी माझ्या मते मेहबूब मुजावर यांना हे आदेश दिले। पण मेहबूब मुजावर यांनी या आदेशाचं पालन केलं नाही। का नाही केलं तर परमबीर सिंग यांनी हे जे आदेश दिले हे तोंडी दिलेले होते, लेखी आदेश नव्हते आणि म्हणूनच मेहबूब मुजावर यांनी या आदेशाचं पालन केलं नाही। मेहबूब मुजावरांनी या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून परमबीर सिंग यांनी त्याचा राग मनात धरत मेहबूब मुजावर यांना सोलापुरातल्या एका खोट्या खटल्यामध्ये त्यांना अडकवलं असा दावा देखील या वकील रणजित सांगळे यांनी केलेला आहे। एवढं बोलून ते थांबलेले नाहीत तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की या खटल्याच्या संदर्भामध्ये अनेक आरोपी आहेत, त्यातले 2 आरोपी जे आहेत त्यांचा मृत्यू हा ATSच्या कोठडीमध्ये झालेला आहे, पण तरीही त्यांना फरार घोषित केलेला आहे तशी नोंद आहे। आणि आज जेव्हा न्यायालयाला हे 2 आरोपी हवे आहेत खरं तर, पण ते मृत झालेले आहेत, पण एकूण रेकॉर्डनुसार ते फरारी दाखवण्यात आलेले आहेत। हा सगळ्यात गंभीर असा देखील दावा या रणजित सांगळे यांनी केलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सनसनाटी दावा केल्यानंतर आता अक्षरशः खळबळ उडाली आहे। आता याच्याकडे कसं बघावं आपण हा प्रश्न पडला आहे। म्हणजे हा योगायोगच आपण मानूयात। खरं तर नागपूरमधली जी दंगल आहे त्याचा जो मास्टर माइंड आहे फहीम शेख याला अटक करण्यात आलेली आहे, पण फहीम शेखचे धागेधोरे सुद्धा हे मालेगावशी कनेक्टेड आहेत। 5 महिन्यांपूर्वी तो मालेगावमध्ये राहिल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। एवढ्या सगळ्या गंभीर बाबी आता समोर येत आहेत। या फहीम शेखचे तिथल्या राजकीय लोकांशी, सामाजिक संघटनांशी किंवा अगदी अतिरेकी संघटनांशी संबंध आहेत असं देखील येत आहे। अर्थात मी याच्यामधनं कोणतेही डॉट्स जोडत नाही आहे, परंतु हा योगायोग आपण बघूयात। एकीकडे हा फहीम शेख ज्याचं कनेक्शन मालेगावशी सुद्धा आहे आणि आज देखील जो सनसनाटी दावा करण्यात आलेला आहे तो मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या संदर्भातलाच आहे। आता हा योग आहे, निव्वळ योगायोग आहे। परमबीर सिंग जे आहेत यांच्या अडचणींमध्ये आता मात्र चांगलीच वाढ होऊ शकते या दाव्यामुळे। पण जर आपण परमबीर सिंग
यांचं एकूण कार्यकाळ पाहिला तर तो सुद्धा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त ठरलेला आहे। जेव्हा ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांच्याच कार्यकाळामध्ये या देशातला बडा उद्योगपती अर्थातच मुकेश अंबानी यांची अंटेलिया जी इमारत आहे या इमारतीच्या खाली बॉम्बनी प्लांट केलेली एक व्हॅन ही तिथं ठेवण्यात आली होती। म्हणजे हे त्यांच्याच कार्यकाळामध्ये घडलेलं होतं। त्यानंतर याच परमबीर सिंग यांच्यावर खंडणी म्हणजे हप्ता वसुलीचे देखील आरोप झालेले आहेत। त्यानंतर त्यांची पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली। म्हणजे एकूण त्यांचा जो कार्यकाळ आहे किंवा एकूण हे व्यक्तिमत्व वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जात आहे। त्याच्यात हा त्यांच्याविषयीचा खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे। आता मी जे तुम्हाला म्हटलं की या दाव्यामुळे परमबीर सिंग यांच्या तर अडचणी वाढणारच आहेत, परंतु आता या दाव्यामुळे आणखीन किती जण निशाण्यावर येणार आहेत हा देखील एक विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे। याचं कारण असं 2020 मध्ये परमबीर सिंग यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यावेळेला सरकार होतं ते महाविकास आघाडीचं सरकार होतं। मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांची तिथं नियुक्ती केली, पण असं म्हटलं जातं किंवा असं बोललं जातं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परमबीर सिंग यांची आयुक्तपदी निवड करायला शरद पवार यांनी सांगितलं होतं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, त्यावेळेला राष्ट्रवादी ही एकसंध होती, त्यावेळेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना परमबीर सिंग यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करा असे सांगितलं होतं, असं सांगण्यात येत आहे। आता त्याचबरोबर हे जर सांगण्यात येत असेल तर माझ्या मते त्यावेळेला म्हणजे जेव्हा परमबीर सिंग यांना आयुक्तपदी त्यांची तिथं नियुक्ती केली गेली त्याच वेळेला आणखीन एक पोलीस खात्यातले जे वरिष्ठतेनुसार ज्यांचा क्रम लागतो अशा पद्धतीचे जे अधिकारी आहेत त्यांना डावलून तिकडे परमबीर सिंग यांना आणलं गेलेलं आहे। त्यामुळे आता हे जर सगळं प्रकरण आपण बघितलं तर मुळामध्ये आत्ताच हे आरोप का होत आहेत, एकूण आत्ताचं महाराष्ट्रातलं वातावरण काय आहे। एकीकडे दिशा सालियान प्रकरणाने तोंड वर काढलेलं आहे, दुसरीकडे या सांगळे वकिलांनी हा सनसनाटी दावा केलेला आहे परमबीर सिंग यांना घेऊन, पण परमबीर सिंग यांची नियुक्ती ही महाविकास आघाडीच्या काळातली आहे। त्यामुळे या सगळ्याकडे जेव्हा आपण बघतो त्यामुळे या एका दाव्यामुळे अनेक जण निशाण्यावर आहेत का असा एक प्रश्न आपल्या समोर येतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो जरूर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।